बातमी पुण्यातून आहे। पुण्यातल्या खडकवासलामध्ये सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यावरूनच आता महाविकास आघाडीवरती हल्लाबोल केला जातोय। वोट जिहादचा नारा दिला जातोय। आता आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल असं फडणवीस यांनी म्हटलं। 2012 ते 2024 या दरम्यान महाराष्ट्रात घडलेल्या दंगलींमधल्या मुस्लिम आरोपींना सोडून द्या अशी मागणी उलेमांनी केलेली आहे आणि महाविकास आघाडीनं मान्य केलेली आहे असा आरोपही फडणवीसांनी केलाय। वोट जिहादचा नारा दिलाय, वोट जिहाद। आणि वोट जिहाद के सिपासलार कोण आहे तुम्ही ऐकलाय। आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतात आणि या ठिकाणी सांगतात दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ। जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। आता एक राहिलो तर सेफ रहो, अगर एक है तो सेफ है, अगर एक है लक्षात ठेवा। उलेमा काउन्सिलने 17 मागण्या महाविकास आघाडीला दिल्या। या 17 मागण्यांमध्ये काही मागण्या इतक्या खतरनाक आहेत। त्यातली एक मागणी आहे मुस्लिमांना 10% आरक्षण द्या। या सगळ्या 17च्या 17 मागण्या या तीनही पक्षांनी लेखी लिहून दिलं, आम्हाला या मागण्या मान्य आहेत। पण यातली त्याही पेक्षा खतरनाक मागणी काय आहे? यातली मागणी आहे 2012 ते 2024 या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली झाल्या त्या दंगलींमध्ये जेवढे मुस्लिम त्या ठिकाणी पकडले गेले आणि त्यांच्यावर खटले भरले गेले त्यांच्यावरचे सगळ्या केसेस परत घेऊन टाका। आणि महाविकास आघाडीने लेखी दिलाय, हो 10% आरक्षण देतो, हो आम्ही हे खटले सगळे परत घेतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।